शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला 1 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक। मुंबईच्या गोवंडी परिसरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव मधुकर देशमुख यांना काल रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। 15 ऑगस्ट 2024 रोजी या परिसरातील एका शाळेच्या गेटचे कुलूप तोडून काही जणांनी परिसरात जबरदस्तीने प्रवेश केला होता। या संदर्भात शाळेच्या ट्रस्टींनी शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली होती। या प्रकरणात पोलीस संरक्षण आणि विरोधकांना ट्रस्टच्या परिसरात प्रवेश न देण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव देशमुख यांनी 3 लाख रुपयांची मागणी केली होती। याबाबत ट्रस्टीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती। मात्र रात्री यातील 1 लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात पकडले असून पुढील कारवाई लाचलुचपत विभाग करत आहे। मात्र यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे।